आकाशवाणी आमदार निवासाच्या उपाहारगृहातील जेवणाचा निकृष्ट दर्जा असल्यामुळे काल रात्री आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। त्यामुळे हे आमदार निवासाचं हॉस्टेल जे आहे, उपाहारगृह आहे, ते चर्चेत आलेलं आहे। आपण बघू शकता याच आमदार निवासाच्या आतल्या बाजूत काल आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या खोलीतून जेवणाची ऑर्डर केली होती। त्या जेवणामध्ये त्यांना कुजलेलं सडलेलं असं अन्न आढळून आलं। त्यामुळे त्यांना उलटी सुद्धा झाली आणि त्यामुळे त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी स्वतः खाली येऊन तिथल्या हॉस्टेलमधल्या त्या कर्मचाऱ्याला जाब विचारला आणि त्याला मारहाण केली। त्या मारहाणीनंतर हे जे प्रकरण आहे खूप गंभीर बनलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। विधानसभा अध्यक्षांनी स्वतः इथे येऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आमदारांनी केली आहे। त्यामुळे आज अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी ताबडतोब इथे दाखल झालेले आहेत। या अधिकाऱ्यांनी अन्नांचे नमुने गोळा केलेले आहे आणि संपूर्ण अन्नांचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे आणि यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। मी आता आकाशवाणी आमदार निवासाच्या उपाहारगृहात आहे। या ठिकाणी काल रात्री आमदार संजय गायकवाड यांनी इथे येऊन जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून इथे जो उपस्थित कर्मचारी होता त्याला मारहाण केली। त्यामुळे हा विषय जो आहे फार गंभीर बनलेला आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी FDIचे पथक इथे दाखल झालेले आहेत। वरच्या मजल्यावर FDIचे पथक या उपाहारगृहातील जेवणांचे नमुने गोळा करीत आहे। त्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे। नेमकं जेवणामध्ये काल काय आढळून आलं होतं याची चौकशी केली जात आहे, तपासणी केली जात आहे। आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या रूममध्ये होते। त्यांनी पार्सल मागवलं होतं आणि त्या जेवणामध्ये त्यांना काहीतरी चुकीचं आढळून आल्यामुळे त्यांना उलटी सुद्धा झाली। त्यांनी दावा केला होता की मला उलटी झाली होती आणि त्या उलटी झाल्यानंतर त्यांनी इथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। संजय गायकवाड यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं की जे जेवण दिलं गेलं होतं ते निकृष्ट दर्जाचं जेवण होतं, ते कुजलेलं होतं, शिजलेलं होतं। मी खाल्ल्याबरोबर मला उलटी झाली असं त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे मी शिवसेना स्टाईलने त्या कर्मचाऱ्याला धडा शिकवला आणि हे मी गेली 30 वर्षे इथे येतो, आमदार निवासातच जेवतो, पण मला कधीही अन्नामध्ये अशा प्रकारची तक्रार आढळून आली नव्हती। पण काल मला तो त्रास झाला, त्यामुळे मी त्याला धडा शिकवला असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। आणि आता विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर FDIचे पथक इथे दाखल झालेले आहेत। FDIचे पथक अन्नाचे नमुने गोळा करीत आहेत, तपासणी केली जात आहे आणि इथे आमदारांना वेगळ्या प्रकारचं जेवण दिलेलं असतं। आमदारांना जेवणाची वेगळी क्वालिटी असते, पण तरीही हा प्रकार घडला। त्यामुळे या उपाहारगृहातील जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।